अशी लोक आहेत की ज्यांना घरचे लोक अभ्यास करायसाठी पैसे देतात. किती लोकांच्या आयुष्यात हे भाग्य आलंय. खड्डे खांदायसाठी लोकांना पैसे देतोय आपण, खुरपायसाठी पैसे देतोय लोकांना आपण, आहे का नाही? दगडी उचलायसाठी पैसे देतोय लोकांना आपण, दगडी फोडायसाठी पैसे देतोय. तुम्हाला अभ्यास करायसाठी पैसे आहेत. वा, काय लाईफ आहे. तरी पण सर डिप्रेशन आलंय, अभ्यास होत नाही, लक्ष लागत नाही, कसं तरी होतंय. हा एक लय मोठा आजार आहे. म्हणजे बघा, विचार करा जरा सगळ्या या गोष्टींचा. हे आता हे प्रिव्हिलेजच आहे तुम्हाला ना मिळालेलं. हे अभ्यास करायसाठी पुण्यात राहिले, संभाजीनगर राहिले, औरंगाबादला राहिले, अभ्यासिकेत जाताय. ज्या वेळेला आता ऑनलाईनची पण पोरं असतील, ज्या वेळेला तुम्ही सकाळी लायब्ररीत जात असताल त्यावेळेला तुमच्या घरची लोक धार काढत असतात आणि ते म्हणत असतील जा जा नको मी करतो, आहे का नाही? कोण गुराला वैरण टाकत असेल, कोण आपलं रानात सकाळी आईची भाकरी थापायची गडबड चालली असेल, तुला डबा भरून द्यायची, ते सांगते तू नको तुझा. हे काय आमचं चालूच आहे रोजचं रडगाड गही रडगाणं. तुझा तू जर नीट शिकला तर आमचं काहीतरी होईल असं. ते ऑफलाईन वाल्यांना जरा हे दुःख दिसत नाही कारण घरचे रोज दिसत नाहीत. पण ज्याला रोज आईबाप दिसत असतात का नाही समोर, त्याला ते रोज उठताना वाटत असते नाही नाही काहीतरी, कारण ते रोज बघत असतोय ना आपण समोर काय चाललंय घरात आपल्या, आहे का नाही? ती जाणीव लय महत्वाची आहे. सगळ्या गोष्टी तीच तुम्हाला बाहेर काढणार आहे. ते आमची मोटिवेशनल भाषणे करून काय होणार आहे तेव्हा, है का नाही? इस दुनिया में तुम क्यों आए हो, संघर्ष करणे. काय करायचे ते तुझा बघ की घरात काय चाललंय रोजचा. त्या लोकांना जरी बाहेर काढलं बस झालं, बाकी जगाला काढू नंतर आपण. स्वसुख निर्भिलाष खिद्यते लोकहित, त्याच्यात हे पहिले दोघांचं करायला पाहिजे. लोकहित, आई बाप, घरातली दोन जी लोक आहेत ती, त्यांचं पहिलं लोकहित त्यांचं करा.